हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे ब्लॉग आहे सोमवारचा आहे. आणि इकडं आम्ही चाललो आहे दवाखान्याला. सम्राटला रक्त लघवी चेक करायचं आहे, त्यासाठी त्याला घेऊन चाललेलं आहे. आणि त्याला सारखा ताप यायला लागला आहे आणि व्यवस्थित त्याला भूक लागेना, म्हणून त्यामुळं ते डॉक्टरांनी सांगितलं होतं रक्त लघवी चेक करा, मग पुढचं औषध गोळ्या सुरू करायला येते म्हणून आता इकडे आम्ही घेऊन चाललेलो आहे. आणि सकाळचं काम सगळं आवरून आता 12 वाजलेलं आहे आणि इकडे दवाखान्याला आलेलो आहे. आणि सम्राटचं इकडे रक्त काढून घ्यायला लागल्यात. पाय हलवू नको. बघ वाटलं तर तू फक्त मुंगी चावल्यासारखं होतंय. तुला लागलेलं खेळताना लागल्यापेक्षा पण कमी दुखतंय बघा. एक मोठा श्वास घे. जा. सोड मोठी. इकडं रक्त काढून झालेलं आहे आणि आता आम्ही इकडं बाहेर बसलेलो आहे आणि तिकडं गोळ्या आणायला गेलेलो आहे. आणि आता चालू आहे घरला. हे सोमवारचा ब्लॉग एवढंच आहे आणि त्याचा रिपोर्ट बुधवारी येणार आहे. आणि हे ब्लॉग आहे मंगळवारचं. आणि आता मंगळवार शाळा आहे आणि शनिवारी जाऊन आलेत, दुपारपर्यंत होतं शाळा. आणि काल सोमवारी सुट्टी, आज मंगळवार आहे. मंगळवार सकाळचं बघा मी इकडे स्वयंपाक करायला लागलो आहे आणि पोरं सकाळी 6ला जाऊन क्लासला जाऊन आलेलं आहेत. मग इकडं जेवून आणि आता डबा भरून घ्यायला लागल्यात. डब्यासाठी आज मेथीची भाजी आणि चपाती बनवलेलं आहे. आणि इकडे मी चपाती करायला लागलो आहे आणि लक्ष्मी सगळ्यांचा डबा भरून ठेवले. आशिषचं जेवण झालेलं आहे आणि इकडं लक्ष्मी जेवायला लागल्या. सकाळी तिने चहा पिऊन गेले होते, मग आल्याबरोबर भाजी चपाती खाऊन डबा घेऊन आता शाळेला जाणार आहे. इकडं सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आता 9:30 वाजलेलं आहे. आम्ही जातो म्हणत सगळे चाललेलं आहेत. आणि सकाळी सगळे मिळून मार्केटला पण गेलेले आहेत भाजी आणायला. आशिष आणि लक्ष्मी आता चाललेलं आहे शाळेला. त्यांचा तास सुरू आहे मग लवकर गेलेत. सम्राट 10 वाजता जातो म्हणून सम्राट पण गेला. आणि इकडं बघा पसारा आहे, केवढं सगळं काढून ठेवायचं आहे. आणि इकडं पहिला अजून मला स्वयंपाक. आणि इकडं भाजी करायला लागलो आहे. मिक्स भाजी आहे, चवळीची आणि भोपळ्याची भाजी बारीक चिरून घेतलं. आणि बारीक चिरून घेतल्यावर भाजी जरा उकडून घेतलेलं आहे गरम पाण्यात. आणि इकडे मिरची, लसूण, शेंगदाणा, मीठ सगळं टाकून बारीक करून घ्यायचं आहे. पहिले भाजी फोडणी देतो, मग बाकीचं काम सगळं आवरून घेतो. इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि भाजी कसं करायचं ते रेसिपी टाकलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बारीक केलेलं शेंगदाणा आणि लसूण, मीठ, मिरच्या सगळं बारीक केलेलं कांदा भाजलेला कांदा टाकलेला आहे. आणि इकडं आपण उकडून घेतलेलं भाजी सगळं व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मीठ पहिलाच टाकलेलं आहे, नंतरचे बघून का टाकायला तर मी मीठ टाकलेलं नाही. चला आता भाजी तयार झालेलं आहे. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. गरम गरम आणि भाकरी आणि भोपळीची भाजी इकडं मस्त झालेलं आहे. भोपळ्याची भाजी झालेलं आहे आणि आता स्वयंपाक सगळा आवरलेला आहे. आणि पसारा बघा केवढा पडलेला आहे. सगळं आवरायचं आहे मला. घासून ठेवलेले भांडे आहेत, लावायचं आहे आणि सगळं पसारा आवरून येतो. आणि बाकीची कामं पण आहेत, धुणं भांडी सगळं काम आहे. आणि आज पोरं सगळी शाळेला गेल्यात आणि आजपासून 10 ते 5 शाळा सुरू झालेलं आहे. आणि सगळे मार्केटला पण गेलेलं आहे. आता हाय काम ते करून घेतो. आणि सगळं मी आता पसारा आवरायला लागलो आहे. आणि सकाळी आज लवकर उठलो होतो आम्ही. 6ला क्लासला पोरांचं आता रोज 5 वाजता उठायला लागतं आहे, कारण 6ला म्हणजे क्लास आहे लक्ष्मीची आणि आशिषचं. त्यांचा क्लास आहे म्हणून त्यामुळं लवकर उठून 6ला म्हणजे त्याने जायला पाहिजे. त्यावर ते दोघांचं आंघोळ झालं आणि तिने दोघं गेलेत. आणि येऊन 8ला येऊन आणि जेवून डबा घेऊन शाळेला पण गेलेत.
आणि आता माझं सकाळचं काम बघा, हे सगळं डबा आवरून स्वयंपाक आवरून आता हे सगळं आवरून बाहेरचं आणि धुणं भांडी झाडू मारायचं बाहेरचं पण काम आहे. चला हे झाल्यानंतर आता भांडी जर लावून घेतो. आणि दोघी ताई आणि आई पण गेल्यात मार्केटला. इकडे बघा भांडी सगळं लावून झालेलं आहे. झाडू मारून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. इथे सकाळच्या नाश्त्याची भांडी आहे. चला हे किचनचं सगळं आवरलेलं आहे. आणि इकडे बाहेरचं बघा, हे सगळं इकडे पडलेलं पसारा सगळं काढून ठेवायचं आहे. आणि अजून धुणं धुवायचं आहे. हातलं झाडू मारून घ्यायचं आहे. एवढं काम आहे. चला मी बाकीचं काम सगळं आवरून घेतो, परत बोलतो तुमच्याशी. तर बघा ताई मार्केटला गेले होते सकाळी आणि येऊन आता धुणं धुवायला लागल्या. मला स्वयंपाक आवरलं होतं तोपर्यंत त्यांनी येऊन इथं धुणं धुवायला लागल्या. आणि ताई काय काय माल आणला असा? काय थोडं घेऊन आले बाई, सगळं लई भाजी महाग होती आज. होय, हा पालेभाजीर काय वजनी माल आणला असा? दोन्ही महाग लई होतात. बरोबर. चला इकडे त्यांनी धुणं धुवायला लागल्यात आणि नंतर आणि 2 वाजता जेवून आणि परत जाणार आहे त्यांनी. नुसतं हात करत बोलत नाही ताईची. हे बघा हाय बाय तेवढंच करतात त्याने बोलायला त्यांना हे होत नाही. गडबड आमचा हा धुवा बर. व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.